ठाम असं म्हणतं. तुम्ही एक पत्र पाठवून बघा एखाद्या कुठल्या तरी गोष्टीवर. ते पत्र जर समजा या व्यवस्थेच्या विरोधामध्ये असतील तर ते पत्र छापण्याची शक्यता कमी. ज्या देशामध्ये इन्फॉर्मेशनच नाही, त्याने मगाशी उदाहरण दिलं की 15 लाख कोटी रुपये 95% सोनं गाळण्याचं जगामध्ये, भारतामध्ये जवळजवळ 98% सोनं अमेरिकेतनं इम्पोर्ट केलं जातं. 6 वेळेला मी अमेरिकेला गेलो, त्यांच्यातल्या मोठ्या अर्थतज्ञांशी चर्चा केली. भारत हा एकमेव देश असा आहे की ज्या देशामध्ये आज सोनं 1.5 लाख 2 लाख पावणे 2 लाख 2.25 लाखाचे गेलेलं आहे. सोनं वापरणारा भारत हा एकमेव देश आहे आणि हजारो लाखो कोटी रुपयांचं सोनं ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये आज पडून आहे. ठीक आहे, लोकांना ते आवडतं, परंतु तुम्ही अशा पद्धतीने 15 लाख रुपये आमचं ट्रान्झॅक्शन आहे असं दाखवून शेअर बाजार तुम्ही मॅनिप्युलेट करता. आज प्रत्येक माणसाला असं वाटतं की आपल्याला शॉर्टकटने पैसे मिळाले पाहिजे. आणि त्यांनी बरोबर मुद्दा सांगितला होता की जर समजा छत्रपती शिवाजींच्या काळामध्ये अशा प्रकारचं करप्शनला काय मर्यादा आहे की नाही? किती करप्शन, किती पैसे पाहिजे लोकांना? माझ्या हातामध्ये, मी ज्यावेळी प्लॅनिंग कमिशनमध्ये मनमोहन सिंगांच्यावर होतो तेव्हा माझ्या हातामध्ये 3,75,000 कोटी रुपये होते. अर्ध प्लॅनिंग कमिशन माझ्याकडे होतं आणि मी म्हणेन ती पूर्व दिशा मनमोहन सिंगांच्या दृष्टिकोनातून 3,75,000 रुपये कोटी. तरी सुद्धा आज मी 2 बेडरूमच्या घरामध्ये राहतो, 850 चौरस फुटाच्या. 10% कोट्यामध्ये मी सरकारकडे अर्ज केला नाही, कारण एकदा सरकारी घर घेतल्यानंतर सरकारच्या विरोधामध्ये बोलण्याचा मला नैतिक अधिकार असणार नाही. बायको म्हणते घरामध्ये एक तर मी तरी राहील किंवा पुस्तकं तरी राहतील. छोट्याची वस्तू बाहेर गेली तरी चालेल, बाहेर टाकू शकत नाही. आता खरोखर गेली तर पंचायत गेली त्याला सांगू नका कोणी असं म्हणतं मला. स्त्रियांच्या विषयीचं काय चाललंय? मला मलाच एक मुद्दा सांगायचा होता. विजय मल्ल्या हे सगळे लोक जे बाहेर जे गेले त्यांना पासपोर्ट ऑफिसने किंवा फॉरेन मिनिस्ट्रीने कॉपरेशन केल्याशिवाय, मार्ग दाखवल्याशिवाय ते फॉरेनला गेले. इथे बिहारचे लोक इंटरव्ह्यूला येऊ शकत नाहीत आणि इकडची माणसं सर मल्ल्याच्या कानामध्ये जी सोन्याची रिंग होती ती 5 कोटी रुपयांची होती, सोन्याची रिंग, आणि माझ्या बाजूलाच बसायचे. आधी नशीब ते पळून गेले म्हणून, त्यांचे सहकार्य करून मलाही पळवलं असतं काहीतरी करून. कसे काय लोक पळून जातात ते? तुम्ही उद्या मंत्रालयात जा आणि मंत्रालयामध्ये मला तुम्ही आज एंट्री करून दाखवा. तुम्हाला 100 गोष्टी सांगितल्या तरी तुम्हाला मंत्रालयामध्ये सोडणार नाही. पण त्याच मंत्रालयातला, म्हणजे महाराष्ट्राच्या नाही, कोणत्याही राज्याच्या मंत्रालयातलं अशा प्रकारे माणसं 14.5 लाख कोटी रुपये मोठे उद्योगपती आणि मध्यम उद्योगपतींनी बँकांचे बुडवलेले आहे, तिथे बँकर बसलेले आहेत. 14.5 लाख कोटी रुपये नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स ऑफ द बँक. आणि ते शेतकरी आत्महत्या करतायत, त्यांच्याकडे द्यायला तुम्हाला पैसे नाही. 14,000 शाळा बंद पडत आहेत, त्याचा तुमच्याकडे पैसे नाही. मराठी मीडियम विषयी तुम्ही बोलता. आपला इतका दांभिक समाज, प्लीज अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग. Whether you like or you don't like, it doesn't depend upon what I should speak. आपला इतका दांभिक समाज दुसरा कुठल्याही जगामध्ये झालेला नाही. 22 देशांच्या मध्ये मी जाऊन आलेलो आहे. 22. काय त्याला तर मातृभाषेविषयीचा अभिमान. फ्रेंच माणूस इंग्रजी बोलत नाही. तुम्ही त्याला विचारा, हेरली सरळ बोलतो सांगणार, तो काय बोलणारच त्या तुमच्याशी. एवढा त्यांना फ्रेंच भाषेविषयी अभिमान आहे. बँक, BANK, त्याचा उच्चार ते बँक कसा करतात, BANQU असा उच्चार करतात. हे स्पेन मध्ये आहे, हेच रशियामध्ये. साऊथ मध्ये तुम्ही गेलात तर तमिळ माणूस, द्रविड माणूस जो कोणतरी असेल किंवा कन्नड असेल, मल्याळम असेल, तो आपल्या भाषेत बोलण्यात फरक पडतो. फक्त जगामध्ये गेल्यानंतर किंवा मुंबईमध्ये आपल्याकडे मराठी माणसाला मराठी बोलण्यासाठी लाज वाटते. ह्याची इतकी शर्मेची गोष्ट दुसरी कुठलीही नाही. आणि तरी सुद्धा आपण मराठी कोण मरेल, मराठी कशी जगेल, काय जगेल, काय संबंध काय तुमचा? मराठी भाषा ही गरीब लोकांनी, खेड्यापाड्यातल्या लोकांनी, आदिवासी लोकांनी, दलितांनी,
शेतकऱ्याने, मावळ्याने त्याने जगवलेली आहे. आपण ती विकून घाललेली आहे. आपल्याकडे लोक आपली बायको बाळंत होण्यापूर्वीच मुलगा किंवा मुलगी होईल असं गृहीत धरून सेक्स मेंटेन न उच्चारता अमेरिकेमध्ये नावं घालतात. त्यांचा आणि या देशाच्या राष्ट्राचा काय संबंध आहे? एक रात्र सुद्धा मला सुखाने झोप येत नाही. काही पैसे नाहीत, काय नाही, कशामुळे कधी झोप. कारण काय चाललेलं काय स्त्रियांच्या विषयी. कल्याणच्या सुभेदाराची सून, पण आमची आई सुंदर असती तर आम्ही सुंदर झालो होतो असं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यात एकही गोष्ट कुठली केली नसती. एक. आणि फक्त कल्याणची सुभेदाराची सून परत पाठवली असती तरी सुद्धा छत्रपती हे जगातले एक लोकोत्तर राजा होऊन गेले असते. एवढी ती घटना फार मोठी आहे. स्त्री ही उपभोगाचं साधन आहे, याच्या इतकी विकृती कुठलीच गोष्ट नाही. अतिरंच्या नाटकामध्ये एक वाक्य आहे की स्त्री ही क्षणाची पत्नीने अनंत कालाची माता असते. त्याच्यावर लोकांनी टीका केली फार मोठी की अतिरण असं टाळे घेणारं पण ती वस्तुस्थिती आहे. मला काल मी टागोरांच्या काव्याच्या विषयी वाचत होतो. त्याच्याविषयी टागोरांनी असं लिहिलेलं आहे. मेघदूत तुम्हाला माहिती असेल ऐकून. 111 श्लोक आहेत मेघदूतमध्ये. त्यातले जवळजवळ 80 श्लोक मी मॅट्रिकला असताना पाठ केलेले होते. आणि तो मेघ म्हणजे ढग ज्या रस्त्याने गेला रामगड ह्याच्यावरनं रामटेकवरनं तो इंदूरपर्यंत, त्या कालेश्वर मंदिरापर्यंत, महाकाली मंदिरापर्यंत तेवढा मी प्रवास केलेला आहे की ते त्या मेघदूत एवढा माझ्याकडचा प्रभाव याचा होता. त्या मेघदूताच्या संबंधामध्ये टागोरने असं लिहिलेलं आहे की हे केवळ यक्षाने आपल्या प्रेयसीला पाठवलेला निरोप नाही. आपण काय म्हणतो, यक्षाला शिक्षा झाली होती तर रामटेकवर ठेवलं. संध्याकाळी त्याला एक काळा ढग दिसला आणि त्याने सांगितलं जा आणि माझ्या पत्नीला हा निरोप दे. आणि त्याच्यावर त्याने मेघदूत लिहिलं. मेघदूत हे अक्षरशः म्हणजे मेस्पराईज करणारं अशा प्रकारचं महाकाव्य आहे. फक्त 111 श्लोकांचं. टागोरांनी असं लिहिलेलं आहे ते फक्त यक्षाने आपल्या प्रेयसीला लिहिलेलं नाही तर प्रत्येक प्रियकराने आपल्या प्रेयसीला लिहिलेलं आहे असं आपण समजलं पाहिजे. एवढं त्या मेघदूताचं सामर्थ्य आहे. म्हणजे शब्दांचं हे सामर्थ्य असतं. शिवाजी महाराजांनी स्त्रियांच्या विषयी भूमिका जी घेतली ती भूमिका आज आपण निभावतो आहोत. शिवाजी महाराजांचे खऱ्या अर्थाने आपण अनुयायी आहोत. शिवाजी महाराजांचे आपण खऱ्या अर्थाने उत्तरदायित्व आपण निभावतो आहोत का त्या अर्थाने आपण विचार केला तर. म्हणजे प्रेम, वात्सल्य, कृतज्ञता, पराकोटीची दुसऱ्याच्या विषयी वाटणारी आत्मीयता, अजिबात अन्याय कुणावर होता कामा नये त्याची दक्षता, त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यामधल्या घडलेली प्रत्येक गोष्ट ही भारताला नव्हे संबंध जगाला आदर्शवत ठरणारी अशा आहे. संबंध जगाला. त्यांनी असं लिहिलेलं आहे की नेव्हीमध्ये, म्हणजे मी सिंधुदुर्ग जिल्हा जेव्हा पहिल्यांदा पाहिला, आपण आता गडकरी मोठे सगळे ब्रिजेस आणि फ्लायओव्हर सगळे बांधतायत आणि आपण अख्खे सगळे क्वाड्रँगल रोड वगैरे वगैरे जातो, मिसिंग लिंक, अटल सेतू वगैरे सगळे. याची सुरुवात गायकवाड साहेबांनी केल्याने सांगितले की नेव्ही समुद्रामध्ये कशा प्रकारे बांधकाम करायचं याचं संपूर्ण ट्रेनिंग जगामध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि हे उजेडामध्ये हेमंतराव गायकवाड यांनी आणलं, त्याबद्दल त्यांचा आपण अभिनंदन केला पाहिजे. मी खाड्यात झालेले आहेत. तुम्ही लवकर आलेले असाल. मला सकाळी एक श्रद्धांजली सभा होती आणि नंतर मला कळलं की माझी मामे बहीण KEM मध्ये IC मध्ये आहे. मला लगेच तिकडनं मला तिकडे जावं लागलं. थोडा मी उशिरा आलो. परंतु आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं. शिवाजी महाराजांचा नुसता इतिहास वाचणं पुरेसं नाही. शिवाजी महाराजांनी जे मार्ग दाखवले, जी वाट दाखवली, जो रस्ता दाखवला, जो आदर्श निर्माण केला
त्या सगळ्या गोष्टी निभावण्याचा आपल्या ताकदीनुसार प्रयत्न केला पाहिजे. हीच छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन केल्यासारखं होईल. अशा प्रकारचं अभिवादन अत्यंत आनंदाने, कृतज्ञतापूर्वक आणि हेमंतरावांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज जगाचे आराध्य दैवत त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.